मी स्मिता. माझं लग्न होऊन 1.5 वर्ष झालं होतं. आम्ही नवरा बायको दोघेही नोकरी करायचो. आमचं आयुष्य चांगलं चाललं होतं. अभयला एक लहान बहीण होती. रेखाची एकुलती एक मुलगी होती रश्मी. रश्मी अभयची एकुलती एक भाची होती. आम्हाला ती खूप लाडकी होती. लहानपणापासूनच ती खूप शांत, संस्कारी आणि अभ्यासात हुशार होती. नेहमी शाळेत प्रथम यायची, स्पर्धांमध्ये भाग घ्यायची आणि सगळ्यांशी आदराने वागायची. ननंदबाईंचं लग्न लवकर झालं होतं, पण दुर्दैवाने त्यांच्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. रश्मी फक्त 5 वर्षांची होती तेव्हा. रेखाने एकटीने मुलीचं संगोपन केलं, पण आर्थिक अडचणीमुळे तिला रात्रंदिवस काम करावं लागायचं. या परिस्थितीत अभयने मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडली. रश्मीचं शिक्षण, तिच्या गरजा या सगळ्याची काळजी त्याने घेतली. रश्मीलाही आपल्या मामावर अफाट प्रेम होतं. आईबाबांच्या अभावात तिला मामाच आधार वाटत असे. 10वी नंतर रश्मीने शहरात एका प्रतिष्ठित बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. विज्ञान प्रवाहात तिचा रस होता आणि ती डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहत होती. बोर्डिंगमध्ये असताना अभ्यास, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यात ती नेहमी व्यस्त असायची. पण रोज रात्री एकदा तरी ती अभयला फोन नक्की करायची. त्याच्याशी बोलल्याशिवाय तिला झोपच यायची नाही. आणि आता रश्मीची 12वी पूर्ण झाली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 2 महिने ती आमच्याकडे राहायला येणार होती. मी खूप उत्सुक होते तिला भेटायला. अभय तर आठवडाभर आधीपासूनच तिच्या आवडीच्या गोष्टी घरी आणत होता. जून महिन्याच्या पहिल्या शनिवारी रश्मी घरी आली. स्टेशनवर तिला घ्यायला आम्ही दोघे गेलो होतो. ट्रेनमधून ती उतरली तेव्हा मी थोडी चकित झाले. 2 वर्षांपूर्वी पाहिलेली ती गोड लहानशी मुलगी आता एक तरुण मुलगी झाली होती. तिची उंची वाढली होती. चेहरा परिपक्व झाला होता. पण काहीतरी वेगळं होतं. तिच्या डोळ्यात ती पूर्वीची चमक नव्हती. चेहऱ्यावर एक थकवा, एक ओझं दिसत होतं. रश्मी, तू किती बदलली आहेस, असा अभय आनंदाने म्हणाला. रश्मी हलकेच हसली. हाय मामा. मला तिचा आवाजसुद्धा जड वाटला. पण अभयला काहीच लक्षात आलं नाही. तो तिच्या सामानाकडे वळला. काय ग, किती सामान आणलाय? 2 महिन्यांसाठी की 2 वर्षांसाठी? तो विनोद करत होता. रश्मी पुन्हा हलकेच हसली. माझ्याकडे येऊन तिने मला मिठी मारली. त्या भेटीत मला जाणवलं की रश्मी आता मोठी झाली आहे. घरी येताना गाडीत अभय सतत तिला प्रश्न विचारत होता की तुझा अभ्यास कसा चाललाय, तुझी परीक्षा कशी गेली, JEEची तयारी कशी चालली आहे. त्यानंतर तो म्हणाला, आता सुट्ट्यांमध्ये मस्ती करायची, कुठे जायचं ते सांग. रश्मी फक्त हो हा करत होती. तिचं लक्ष खिडकीबाहेर होतं, पण डोळ्यात कुठेही रस नव्हता. घरी आल्यावर मी तिच्यासाठी तिची आवडती पोहे बनवले होते. ती जेवायला बसली तेव्हा मी लक्षात घेतलं की ती खूप कमी खात होती. तिने 2-3 घास खाल्ले आणि म्हणाली, मामी माझं झालं, मला फार भूक नाहीये. याआधी रश्मी पोहे खूप आवडीने खात होती. आता ती फार बदलली होती. बहुतेक तिच्यात मॅच्युरिटी फार लवकर आली होती. त्यावेळी अभयने काहीच लक्ष दिले नाही. तो तिच्या खोलीत तिचं सामान ठेवायला व्यस्त होता. संध्याकाळी मी रश्मीच्या खोलीत गेले. मी तिला विचारलं की आपण बाहेर फिरायला जाऊयात का, किंवा तुला काही खरेदी करायची असेल. तिने मला नकार दिला. म्हणाली, मला थोडा आरामाची गरज आहे, नंतर कधी बाहेर जाऊ. ठीक आहे. मग मी तिला जास्त आग्रह केला नाही. पण रात्री जेवणाच्या वेळी पुन्हा तिने खूप कमी खाल्लं आणि जेवल्यानंतर लगेचच ती तिच्या खोलीत गेली. मी अभयला म्हणाले, अभय, रश्मी थोडी वेगळी वागते, तू लक्षात घेतलंस का तिचं वागणं? तो म्हणाला, काय झालंय तिला, मला तर सगळं ठीक वाटतंय. नाही अभय, मला काहीतरी वेगळं वाटतंय. ती खूप शांत आहे, जेवणही कमी करते. अरे, बोर्डिंगमधलं वातावरण वेगळं असतं, ती त्या वातावरणानुसार वागत असावी. कदाचित तेव्हा अभय बरोबर बोलला होता, पण तरीही माझ्या मनाची खटकन पूर्णपणे गेली नव्हती. पुढच्या काही दिवसात तिचं वर्तन आणखीनच विचित्र वाटू लागलं. सकाळी ती उशिरा उठायची. पूर्वी ती लवकर उठून व्यायाम करायची, पण आता 10-11 वाजेपर्यंत झोपतच असायची. मग दिवसभर एकतर तिच्या खोलीत राहायची किंवा मोबाईलवर काहीतरी पाहत राहायची. अभयशी ती चांगली बोलायची, पण मला जाणवलं की ती पूर्वीसारखी उत्साहाने बोलत नव्हती. अभयने काही विचारलं की ती फक्त एका वाक्यात उत्तर द्यायची, तो विषय चालू ठेवायची नाही. एक दिवस मी तिच्या खोलीत गेले तेव्हा ती बेडवर डोकं हातात धरून बसली होती. मी तिला विचारलं की रश्मी, काय झालंय, डोकं दुखतंय का? ती धाडकन भानावर आली. नाही मामी, असं काही नाही. मग कसं आणि काय आहे सांगशील का? त्यावर ती म्हणाली, बास असंच. तुम्हाला काही काम होतं का? तिचा आवाज जरा कडक होता. मी थोडी आश्चर्यचकित झाले. म्हणाले, नाही ग, मला काही काम नव्हतं. मी फक्त विचारायला आले होते की दुपारी जेवणात तुला काय खायला आवडेल. काहीही चालेल मामी. तिचं उत्तर ऐकून मी तिथून बाहेर आले. त्यानंतर आणखी एक दिवस मी लक्षात घेतलं की ती चालताना थोडी अडचणीत दिसत होती. पाय ओढत चाललेली.
मला वाटलं की कदाचित तिचा पाय दुखत असेल. तिला तसं अडचणीत बघून मी विचारलं की रश्मी, तुझा पाय दुखतोय का? ती पटकन म्हणाली, नाही नाही. मग तू पाय ओढत का चालली आहेस? तर ती म्हणाली, मामी मी ठीक आहे, तू माझ्यावर सतत लक्ष ठेवू नकोस. तेव्हा तिचा आवाज जोरात झाला आणि मग लगेचच तिला जाणवलं की ती ओरडली आहे. ती म्हणाली, सॉरी मामी, मला थोडा स्ट्रेस आहे. स्ट्रेस कशाचा? अगं, JEEचा रिझल्ट लवकरच येणार आहे ना, त्याचाच विचार मनात आहे. मी म्हणाले, चिंता करू नकोस, तू खूप मेहनत केली आहेस, रिझल्ट चांगलाच येईल. तिने फक्त होकार भरला आणि तिच्या खोलीत गेली. रात्री मला अनेकदा तिच्या खोलीतून आवाज यायचा, कधी रडण्याचा आवाज, कधी काहीतरी बडबडण्याचा आवाज. एकदा मी दरवाजाजवळ गेले आणि ऐकण्याचा प्रयत्न केला. मी घाबरते, मला काय करायचं समजत नाहीये, असे वाक्य माझ्या कानावर पडले. रश्मी कोणाशी तरी फोनवर बोलत होती. मी दार ठोठावलं तेव्हा लगेचच आवाज बंद झाला. काही सेकंदानंतर तिने दार उघडलं. म्हणाली, काय झालं मामी? मी तिला विचारलं की तू कोणाशी बोलत होतीस? तू रडत होतीस का? नाही ग मामी, मी फक्त माझ्या फ्रेंडशी बोलत होते, कशाबद्दल तरी वाद झाला होता. ओ अच्छा, मग आता झोप, उशीर झालाय. हो मामी. तेव्हा तिच्याशी बोलूनही माझ्या मनाची अस्वस्थता संपत नव्हती. आठवडा उलटला. रश्मीचं वर्तन सुधारण्याऐवजी आणखीनच विचित्र होत चाललं होतं. आता ती अभयच्या जवळ जास्त वेळ घालवू लागली होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती त्याच्या मागे मागे असायची. अभय ऑफिसला जाण्यापूर्वी तयार होत असे तेव्हा ती त्याच्या खोलीत जाऊन बसायची. त्याला विचारायची, मामा तुम्ही कधी येणार, लवकर या. अभय हसून म्हणायचा, अरे मी रोज येतो ना वेळेवर, काय झालंय तुला? असंच, तू घरी असलास तर चांगलं वाटतं. आता अभय संध्याकाळी ऑफिसमधून आला की ती लगेच त्याच्याजवळ यायची. त्याला दिवसभराच्या गोष्टी सांगायची, त्याच्यासोबत बसायची. सुरुवातीला मला वाटलं की ती माझ्यापेक्षा त्याच्यासोबत कम्फर्टेबल असावी, तिला त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडतंय म्हणून असं होतंय. पण हळूहळू काही गोष्टी अस्वस्थ करू लागल्या. एक दिवस मी स्वयंपाकघरात होते. अभय हॉलमध्ये TV बघत होता आणि रश्मी त्याच्या शेजारी बसली होती. मी चहा घेऊन गेले तेव्हा मला दिसलं की ती त्याच्या खांद्याला टेकली होती. तेव्हा मी तिला चहाचा कप दिला. तिने मान वर केली. तिचे डोळे लाल झाले होते. मला काहीच समजत नव्हतं की घरात काय चाललंय. आणखी एक दिवस रात्री मी उठले, पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेले. तेव्हा मला रश्मीच्या खोलीतून आवाज ऐकू आला. मी क्षणभर थांबले. अभय तिथे होता. बऱ्याचदा तो रात्री झोप येत नसेल तर टेरेसवर जात असे, म्हणून आता तो मला खोलीत दिसला नाही. मग मी समजले की तो टेरेसवर असावा आणि म्हणूनच मी त्या गोष्टीवर कानाडोळा केला होता. पण बाहेर येताच मला काही वेगळंच दिसलं होतं. मामा मला तुमच्यासोबत थोडा वेळ बोलायचंय, असं ती म्हणत होती. अभय तिला म्हणत होता की रश्मी आता खूप रात्र झालीये, आपण उद्या बोलू. आता जर तुझी मामी इथे आली तर ती अजून 17 प्रश्न करेल. चल तू झोप, आपण उद्या बोलू. मी ऐकलं की रश्मी अभयला तिथून बाहेर पडू देत नव्हती. ती म्हणाली, नाही मामा, मला आत्ताच बोलायचंय, प्लीज. तो म्हणाला, काय झालंय तुला, असं रात्रीच्या वेळी तुम्हाला इथे का बोलावलंस? तर ती म्हणाली, मला तुमच्याशिवाय झोप येत नाहीये. माझं हृदय धडधडू लागलं. हे काय सुरू झालंय? तेव्हा अभय चकित झाला होता की रश्मी काय बोलते. तो तिला म्हणाला की तू हे काय बोलतेस, मला जाऊ दे. अभयचा आवाज जरा जोरात होता. रश्मी रडत बाहेर आली. मला तिथे उभं पाहून ती धडकली. कुणीतरी तिला पकडले अशा नजरेने ती माझ्याकडे पाहत होती. मी काहीच बोलले नाही. ती माझ्या जवळून धावत गेली. माझ्या मनात विचारांनी काहून माजलं होतं. हे सगळं काय चाललंय? रश्मी असं का वागते? पुढच्या दिवशी सकाळी मी अभयशी बोलले. अभय, काल रात्री तू रश्मीच्या खोलीत होतास? तो म्हणाला, हो. ती काहीतरी घाबरलेली होती. म्हणाली की तिला भीती वाटते म्हणून मी तिथे गेलो होतो. भीती? पण कशाची? तो म्हणाला, मला माहीत नाही, पण मी तिला सांगितलं की आपण सकाळी बोलूयात. अभय, मला वाटतंय तिला काहीतरी मानसिक समस्या आहे. बोर्डिंगमध्ये काहीतरी झालंय. तू तिला विचारलं नाहीस का काही? स्मिता, मी विचारलं पण ती बोलत नाहीये. सांगते की सगळं ठीक आहे. अभय, मला वाटतंय आपण तिच्या आईला सांगायला हवं. हो, पण सांगायचं तर काय? की तुझी मुलगी थोडी वेगळी वागते. रेखा आधीच खूप टेन्शनमध्ये असते, तिला आणखी काळजीत पाडायला नको. पण अभय, स्मिता, रश्मी फक्त थकली आहे, तिला वेळ दे, ती ठीक होईल. अभय समजत नव्हता, पण मला मात्र काही गोष्टी समजू लागल्या होत्या. त्या दिवशी दुपारी अभय ऑफिसला गेला होता. रश्मी तिच्या खोलीत होती. मी तिला दुपारच्या जेवणासाठी बोलवायला गेले तर ती म्हणाली, मामी, मला भूक नाहीये. मी काळजीने म्हणाले, रश्मी, तू सकाळीही काही खाल्लं नाहीयेस
आता कमीत कमी थोडं तरी खा. ती अनिच्छेने बाहेर आली, डायनिंग टेबलवर बसली आणि 2-3 घास घेतले. तेव्हा जेवत असताना मी हळुवारपणे तिला विचारलं की तू मला सांग, काय त्रास आहे? कदाचित मी तुझी मदत करू शकेन. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मामी, मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण का नाही? मी तुझी मामी आहे. तुला काय त्रास आहे ते तू मला नक्की सांगू शकतेस. नाही, तुम्ही नाही समजणार. कोणीही नाही समजणार. अगं, प्रयत्न तरी कर. मला सांग. ती काही क्षण गप्प राहिली. मग हळूच म्हणाली, मामी, जर एखाद्या व्यक्तीवर तुमचं प्रेम असेल आणि ते प्रेम चुकीचं असेल तर? तिचं बोलणं ऐकून क्षणभर मी शॉक झाले. प्रेम? ती नेमकी कोणाबद्दल बोलत होती? मी म्हणाले, रश्मी, कोणावर तुझं प्रेम आहे? तेव्हा ती शांत झाली आणि तिच्या खोलीत निघून गेली. माझ्या मनात आता भयानक विचार येऊ लागले. तिचं वर्तन, तिच्या आभेजवळ असण्याची इच्छा, रात्री त्याच्या खोलीत जाणं, हे सगळं काय सूचित करतंय? नाही, हे शक्य नाहीये. रश्मी त्याची भाची आहे. अभय व तिचं नातं मस्तीचं असू शकतं, पण असं काहीच असू शकत नाही. पण माझं मन शांत होईना. पुढचे काही दिवस माझ्यासाठी अत्यंत कठीण गेले. मी रश्मीच्या आणि अभयच्या प्रत्येक हालचाली लक्षपूर्वक पाहू लागले. रश्मी आता दिवसभर अभयकडेच असायची. अभय काहीही करत असेल, म्हणजेच वर्तमानपत्र वाचणं असो, लॅपटॉपवर काम करणं असो, अशा प्रत्येक वेळी ती त्याच्या जवळच असायची. एकदा मी स्वयंपाकघरातून बाहेर आले, तेव्हा मला दिसलं की अभय सोफ्यावर बसला होता आणि रश्मी जमिनीवर त्याच्या पायाजवळ बसली होती, त्याच्या पायावर डोकं ठेवून. ते पाहताच मी म्हणाले, रश्मी, काय झालंय? अशी का बसलीयस? मला पाहून ती धाडकन उठली. म्हणाली, मामी, मी फक्त. काय फक्त? तुला दुसरीकडे जागा नाही का बसायला? मी जरा रागातच तिच्याशी बोलले होते. अभयने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. म्हणाला, स्मिता, काय झालंय तुला? ती सहजच बसली होती, त्यात एवढं काय चिडायचं? मी म्हणाले, मला समजतंय सगळ्या सहज गोष्टी. माझं बोलणं ऐकून रश्मी रडू लागली आणि तिच्या खोलीत धावत गेली. अभय माझ्यावर नाराज झाला होता. म्हणाला, स्मिता, तू असं का वागलीस? अभय, तुला दिसत नाहीये का काय चाललंय ते? रश्मी खूप वेगळ्या पद्धतीने वागते. ती तुझ्याजवळ नेहमी चिकटलेली असते, रात्री तुझ्या खोलीत येते. अभय म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे स्मिता? अभयचा चेहरा रागाने लाल झाला होता. मी स्पष्ट बोलले, मला नाही माहीत अभय, मला काय बोलायचंय, पण हे सगळं योग्य वाटत नाही. तू पागल झाली आहेस का? ती माझी भाची आहे, लहान मुलगी आहे. तू तिच्याबद्दल असे विचार कसे करू शकतेस? मी कुठे तिच्याबद्दल विचार करते? मी फक्त जे दिसतंय ते सांगते. बंद कर हे सगळं. तुझ्या मनात काय चाललंय हे मला समजतंय, पण तू पूर्णपणे चुकीचे विचार करतेस. रश्मी संकटात आहे, तिला आपली मदत हवी आहे आणि तू तिच्यावर असे आरोप करतेस? मी कुठे आरोप केले? तुझ्या वागण्यावरून सगळं दिसतंय. आता मी तिच्याशी बोलणार आणि काय प्रॉब्लेम आहे ते जाणून घेणार. आणि तू तुझे हे विचार बाजूला ठेव. तेव्हा आम्हा नवरा बायकोंमध्ये 2-2 शब्द झालेत. अभय रागाने रश्मीच्या खोलीकडे निघाला. मी तिथेच उभी राहिले. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी विचार करू लागले की मी चुकीचे विचार करते का? पण मला जे दिसतंय ते खरं आहे ना? त्या रात्री मला झोप लागेना. मी अंथरुणावर पडले होते, पण डोळे उघडे होते. घड्याळात 2 वाजले होते. अचानक मला रश्मीच्या खोलीतून रडण्याचा आवाज आला. पण हा साधा रडण्याचा आवाज नव्हता. हा यातना भोगत असलेल्या व्यक्तीचा आक्रोश होता. मी लगेच उठले आणि तिच्या खोलीकडे धावले, पण आवाज थांबला. मग तो अभयच्या खोलीकडून येऊ लागला. काही दिवसांपासून आम्ही नवरा बायको स्वतंत्र खोलीत राहत होतो. तेव्हा अभयच्या खोलीतून तो आवाज ऐकून मी घाबरलेच होते. मी हळूच त्याच्या खोलीच्या दाराजवळ गेले. मामा, मला खूप त्रास होतोय, मला समजत नाही काय करावं. रश्मी रडत बोलत होती. रश्मीचा आवाज ऐकून मी थक्कच राहिले होते. तेवढ्यात मला अभयचा आवाज आला. तो म्हणत होता, रश्मी, शांत हो, तू मला नीट सांग काय झालंय. त्यावर रश्मी म्हणाली, मामा, मी तुला सांगू शकत नाही, कारण तू समजणार नाहीस. रश्मी, मी तुझा मामा आहे, तू मला काहीही सांगू शकतेस. तुझी प्रत्येक गोष्ट माझ्याजवळ सुरक्षित राहील. तेव्हा मग रश्मीने काहीतरी हळूच सांगितलं. मला नीट ऐकू आलं नाही. काय? ते ऐकून अभयचा आवाज आश्चर्याने भरला होता. ती म्हणाली, हो मामा, मला माफ कर. रश्मी आता जोरात रडत होती. मी आणखी सहन करू शकले नाही आणि मग मी धाडस करून दरवाजा उघडला. आणि मग जे दृश्य मी पाहिलं ते माझ्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. रश्मी जमिनीवर गुडघ्यावर बसली होती, डोकं हातात धरून विवहलपणे रडत होती. अभय त्याच्या खुर्चीवर बसला होता. त्याचे डोळे पाणावले होते. माझ्याकडे पाहून तो उठला. रश्मीनेही माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे भयाने रुंद झाले.
ती म्हणाली, मामी मला माफ कर. मी विचारलं की काय चाललं इकडे. अभयने एक लांब श्वास घेतला. म्हणाला, स्मिता बस, तुलाही सगळं समजून घ्यायला हवं. काय? मलाच समजून घ्यायला हवं? मला आधीच सगळं दिसतंय. नाही, तुला काहीच दिसत नाहीये. तू जे समजतेस ते खरं नाहीये. मग खरं काय आहे अभय, आता तूच सांग. अभयने रश्मीकडे पाहिलं. म्हणाला, रश्मी तूच तुझ्या तोंडून तुझ्या मामीला सांग. तिलाही सत्य माहीत असायला हवं. त्याचं बोलणं ऐकून मी फार कापत होते. रश्मी आणखी जोरात रडू लागली. म्हणाली, मामा मी सांगू शकत नाही. अभय म्हणाला, रश्मी तू जितका वेळ लपवशील तितकंही तुला आतून खाऊन टाकेल. सांग, घाबरू नकोस, सांग. तेव्हा ती बोलू लागली. म्हणाली, मामी मी तुम्हाला खूप लाजवलंय. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार केला असेल. तिचा आवाज खचत होता. मी तिच्या जवळ जाऊन बसले आणि मग रश्मीने सगळं सांगितलं. ती बोलू लागली. म्हणाली, मामी आमच्या बोर्डिंगमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक नवीन टीचर आले. त्यांचं नाव आमन होतं. ते आमचे फिजिक्स टीचर होते. फार हुशार, सगळ्यांना आवडणारे. ते मला अभ्यासात मदत करायला लागले. सुरुवातीला फक्त वर्गात, मग सांगायचे की अभ्यासात तुला स्पेशल अटेन्शन हवं आहे. शनिवार रविवार एक्स्ट्रा क्लासेस घे. मला वाटलं की खरंच तो माझी मदत करतोय. पण हळूहळू त्यांचं वर्तन बदलू लागलं. तो मला पर्सनल मेसेज पाठवायला लागला. सुरुवातीला फक्त अभ्यासाबद्दल, मग तू खूप स्पेशल आहेस, मला तुझ्यावर खूप प्रेम आहे असे मेसेज यायला लागले. मी घाबरले. मी त्याला सांगितलं की मला हे योग्य वाटत नाही. पण तो म्हणाला, तुला माझं प्रेम समजत नाहीये. मी तुझ्यासाठी किती काहीतरी करू शकतो. मी त्याला अवॉइड करायला लागले. पण तो मला कॉलेजच्या आवारात एकटं पाहिलं की जवळ यायचा. म्हणायचा की तू माझ्याशी का बोलत नाहीयेस. मी तुझा टीचर आहे, तुला मदत करतोय. एकदा त्याने मला लायब्ररीमध्ये एकटी पाहून माझा हात पकडला. म्हणाला, रश्मी माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला हे समजून घ्यायला हवं. मी त्याचा हात सोडवला आणि पळाले. मला खूप भीती वाटली. मी हॉस्टेलच्या वॉर्डनला सांगायचं ठरवलं. पण त्या दिवशी त्याने मला धमकी दिली. म्हणाला, तू कोणाला काही सांगितलंस तर मी सगळ्यांना सांगेन की तू मला फसवलंयस. तू माझ्या मागे लागलीयस. कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मी घाबरले. माझा अभ्यास बिघडू लागला. रात्री झोप येईना, सतत भीती वाटायची. एकदा तर त्याने मला इतर मुलांसमोरच अडवलं. माझ्या फ्रेंड्सना संशय आला. त्यांनी मला विचारलं पण मी काहीच सांगू शकले नाही. आणि मग काही दिवसांनी त्याने मला ऑफिसमध्ये बोलावलं. म्हणाला की तुझ्या मार्कशीटबद्दल बोलायचे. मी गेले पण तो तिथे एकटाच होता. त्याने दार बंद केलं आणि माझ्या जवळ आला. मी ओरडले पण त्याने माझं तोंड झाकलं. म्हणाला, शांत रहा, तुझं भलं होईल. बोलताना अचानक तेव्हा रश्मी खूप रडू लागली. ती बोलूच शकत नव्हती. माझ्या अंगावर काटा आला. मी तिला मिठीत घेतलं. तेव्हा माझे स्वतःचे अश्रू ओघळत होते. ती म्हणाली, मामी त्या दिवशी मी कशीबशी पळाले. पण त्या दिवसापासून मी डिस्टर्ब झाले होते. मला सतत वाटायचं की माझीच चूक आहे. मी काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणूनच असं झालं. मी कोणालाही सांगू शकले नाही. मला वाटत होतं की लोक माझ्यावरच संशय घेतील. मग परीक्षा संपल्या पण मी तुटलेली होते. रात्री झोप यायची नाही, भूक लागायची नाही. बस एकच विचार मनात यायचा की मामाच माझा आधार आहे. त्याच्याकडे गेले की मी सुरक्षित आहे. म्हणून मी इथे आले. पण इथे येऊनही मला शांती मिळाली नाही. रात्री मला स्वप्न यायचे. त्या माणसाचा चेहरा दिसायचा. मला वाटायचं तो माझ्या मागे लागला आहे. मला फक्त मामाच्या जवळच सुरक्षित वाटायचं म्हणून मी त्याच्या जवळच राहायचे. पण मी कधीच मामाकडे चुकीच्या नजरेने पाहिलं नाही. ते माझे वडीलधारे आहेत, माझा आधार आहेत. मामी तुम्ही माझ्याबद्दल काय विचार केला असेल ते मी समजले. मला माफ कर. त्यावेळी रश्मीचं बोलणं ऐकून मी लाजले. मला माझीच लाज वाटली की मी काय केलं. एक निष्पाप मुलगी जी इतक्या भयानक अनुभवातून गेली होती, जिला फक्त सुरक्षितता आणि प्रेम हवं होतं, मी तिच्यावरच संशय घेतला. तेव्हा मी रश्मीची माफी मागितली. आबाही आमच्याजवळ आला. त्याचेही डोळे पाणावले होते. तो म्हणाला, रश्मी तू हे सगळं आधीच का नाही सांगितलंस. तू मला रोज फोन करायचीस पण तेव्हा का नाही सांगितलंस काही. त्यावरती म्हणाली, मामा मला लाज वाटली. मला वाटत होतं की माझीच चूक आहे. तुम्ही माझ्यावर नाराज व्हाल. नाराज? रश्मी तू विक्टीम आहेस. तुझी कुठली चूक. त्या माणसाने तुझ्यावर अत्याचार केला, तुझं मन तोडलं. मी व अभयने रश्मीला हिंमत दिली व तिला तिच्यावर झालेल्या हराबद्दल लढण्यासाठी प्रेरित केलं. आम्ही दोघेही तिच्यासोबत तिच्या बोर्डिंगमध्ये गेलो आणि तिथे जाऊन त्या अमनविरुद्ध आम्ही तक्रार नोंदवली. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला.
अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खूप मोठा गुन्हेगार असतो हे रश्मीला लक्षात आलं होतं. तिने प्रॉमिस केलं की आज नंतर कधीच चुकीच्या गोष्टींना वाढवा देणार नाही, जागीच प्रत्युत्तर देणार आणि न घाबरता लढणार व कुटुंबाशी सगळं शेअर करणार. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.